बजेट मॅडम निर्मला सीतारामन हांच्यानी केंद्रातलो बजेट मांडलो आणि तो बजेट पुराय देशाक म्हणजे सुखद धक्को दिवपी बजेट आशिल्लो. सगळ्यात पयली गोंयकारा खातीर सगळ्यांक सामकी गौरवाची गजाल आशिल्ली तिच्या ओपनिंग रिमार्क्सान, बजेटाच्या ओपनिंग रिमार्क्सान पयलेच फावटी 60th इयर सेलेब्रेशन हाचो उल्लेख आशिल्लो आनी तातूंत स्पेशल मेन्शनान गोंयच्या 60 वर्सांच्या मुक्ती संग्रामाचेर म्हणजे हे मनयता आनी तेजी कॉग्निजन्स गव्हर्मेंट ऑफ इंडियात घेतलो. हाजे खातीर हांव पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितजी शाह, निर्मला सीतारामन हांचे खूब खूब आभारी आसा. दुसरी गजाल, हे सेलेब्रेशन करपा खातीर तांच्यांनी आमकां 300 crores ऑफ रुपीज फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्या पुराय वर्सभरा खातीर विविध प्रकल्प, मागीर ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचेर आसूनी, ह्युमन डेव्हलपमेंटचेर आसूनी किंवा स्वतंत्र संग्रामात ती विविध स्थळां आसूनी, हाजेर डिसायड करपाचें आसा. हांवें जेन्ना ठरयल्लें किंवा 60th इयर सेलेब्रेशन करप तेन्ना ताची कमिटी कॉन्स्टिट्यूट केल्ली आनी कमिटी कॉन्स्टिट्यूट करता आसतना सगळ्यां कडल्यान आमी विविध योजनाय मागयल्ल्यो कितें करपाचें. आमी म्हटलें की आमी 100 crores ऑफ रुपीज केंद्रा कडल्यान मागयला, ताच्या खातीर आमी प्लॅनूय करता आनी विविध गजाली आमी प्लॅन केल्ल्यो. म्हाका निश्चितच दिसता की फुडल्या वर्सभराच्या भितर आमी दोनूय गजाली ज्यो मुक्ती संग्रामाक रिलेटेड आसा तेजे वेगवेगळ्या जाग्यावयली इन्फ्रास्ट्रक्चर्स आसतली किंवा वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात म्हणजे आमी जशें बजेट आत्मनिर्भर भारत हें बजेट आसा त्याच धर्तीचेर आमी स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट सकयल लोकां पर्यंत व्हरपाक केला. त्या खातीर 60 वर्सां मुक्ती संग्रामाची मनयता आसतना निश्चितच स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर आमकां आनिकूय बी खूब मोठी बूस्ट जी आसा ही बजेटांत दिल्ली आसा. हांव खास करून पयलीं हायलायट्स करता की गोंया खातीर खंय खंय बजेटांत स्कोप आसा आनी ताज्या उपरांत जनरल बजेटाचेर उलयता आसतना उलयता. पयल्यान पयलीं आमी गोंया खातीर विशेश करून गोवा लिबरेशनचे 300 crores ऑफ रुपीज आमकां सँक्शन केले. दुसरें फॉर द मायग्रंट वर्कर्स, इट इज द वन नेशन वन कार्ड विथ द फ्री फूड ग्रेन सप्लाय टू द मायग्रंट्स. थोड्याच दिसा पयलीं आमी मायग्रंट सेल्फ फॉर्मेशन करपाचें पावल उचल्लें आनी जेणे करून गोंयांत सगळे मायग्रंट येवपी वन सेलाच्या अंडर वीच इज अवर लेबर मिनिस्ट्रीच्या अंडर रजिस्टर्ड जावपाक जाय म्हणून सांगलें. ताच्या खातीर जो मायग्रंट वर्कर्स वन नेशन वन रेशन कार्ड म्हाका खूब मोठ्या प्रमाणात मदत हांगासर येवपी मायग्रंट्स ताका सपोर्ट करपा खातीर जातली. दुसरें जें आशिल्लें, इट इज युनियन बजेट 21, इट इज फिशरीज एक्सपर्ट्स रेजीस द कन्सर्न ओवर द ब्लू इकॉनॉमीचेर जोर दिल्लो आसा, भर दिल्लो आसा आनी गोंयाक लागपी कोस्टल बेल्ट हो नक्कीच परत एकदां ब्लू इकॉनॉमी रिवायव करपा खातीर आमकां खूब मोठ्या प्रमाणात तेजो सपोर्ट जो आसा हो सपोर्ट मेळटलो. ओके, आमी अवर गव्हर्मेंट वील इनवॉल्व द यूथ इन द फिशरीज एक्सटेंशन थ्रू आउट द 3,477 सागर मित्रास and 500 fish farmers producing organization. We hope to raise the fisheries exports from the ₹1 lakh crore from the 2024-25. नक्कीच आमच्या कडल्यान फिश एक्सपोर्ट्स खूब मोठ्या प्रमाणात गोंयच्यान जाता. हेका बूस्ट दिवपा खातीर ह्या बजेटांतलो खूब मोठो म्हणजे आनिकूय लोक ह्या बिझनेसान नवीन लोक येवपाक शकतले, नवीन, जेणे करून गोंयांत आयज पर्यंत एक्सपोर्ट म्हणजे आयन ओराच्या उपरांत म्हाका दिसता फिश हे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट जाता, थंयसरूय आमकां खूब मोठ्या प्रमाणात स्कोप मेळटलो. एग्रीकल्चर एंड अलायड सेक्टर्स इज द कन्सेशनल क्रेडिट बूस्ट टू द फार्मर्स, एग्री इन्फ्रास्ट्रक्चर्स फंड एमर्जिंग and working capital for the farmers, animal husbandry infrastructure development. It is an for the essential commodities and act आमकां एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर आमी जेन्ना स्वयंपूर्ण गोंयचो कन्सेप्ट मांडटा, एग्रीकल्चर आसतलें, फिशीकल्चर आसतलें, डेरी फार्मिंग्स आसतलें, हितूर तेंच्यांनी व्हडा प्रमाणात ज्यो येवजण्यो आंखल्या. फाटलेय फावटी फाटल्या वर्साक आमी पॅन्डेमिकच्या कारणान खूब मोठ्या प्रमाणात टॅप करपाक शकले ना, पण ह्या वर्साक नक्कीच आमी ज्या पद्दतीत एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी फार्मिंग, फिशरीसाचेर भर दिला, ह्या सेक्टराचो आमकां खूब मोठ्या प्रमाणात आमकां फायदो घेवपाक मेळटलो. सेकंड इज इन रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड RIDF विच इज इन 40,000 crores. नक्कीच ह्या हातूंतल्यान आमी हेच फावटी आमचो RIDF जो आसा आमी नाबार्डा कडल्यान जो घेता आमी फाटल्या 2-3 वर्सांक खूब कमी जायत गेल्लो. आमी ह्या वर्साकूच म्हणजे ऑलमोस्ट 200 crores पर्यंत पावता, फुल 250 crores पर्यंत पावता. हय, फक्त लास्ट इयर 50 crores ऑफ रुपीज घेतलेले आमी. म्हणजे ताज्या पयलीं कित्याक 50 crores ऑफ घेतलेले, ताज्या पयलीं फंड्सूच युटिलायज जावं नासलो.
RIDFचो फंडूच पयलीं युटिलायज जावंक नासलो म्हणून लास्ट इयर 50 crores ओनू आमी 50 crore उपरांत 250 पावयले. फुडल्या वर्सा आमी एप्रॉक्सिमेटली आमचो टार्गेट 750 आसा. वी कॅन प्लॅन अप टू द 1000 crores. म्हणजे RIDFचो लोन हो आमकां हार्डली 2.5% मेळटा रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप करपा खातीर इन वॉटर रिसोर्स, WRD, इलेक्ट्रिसिटी, PWD, इवन दो इन सॅनिटेशन्स खूब मोठ्या प्रमाणात रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप करपा खातीर हातूंतल्यान बूस्ट मेळटली. ग्रामीण भागात ज्या ज्या गजाली आमकां इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट करपाक जाय आनी आमचो टार्गेट आसा की आमी 750 to 1000 crores ऑफ रुपीज ह्या हातूंतल्यान पंप करपाचो घेवपाचो आनी नक्कीच आमचे 750 तर आमी 100% क्रॉस करतले. आमी त्या पद्दतीत कळयलें सुद्दां की नाबार्डा खातीर की आमी 750 युटिलायज करतले ह्या वर्साक म्हणून. ओके fiscal fees of the 95 एकलव्य स्कूल स्पेशली आमचो ऑलरेडी प्रपोजल गेला. तेंच्यांनी जी एकलव्य स्कूल डिक्लेअर केली तितून आमी प्लॅन करता की एकलव्य स्कूल हें गोंया खातीर आसचें हेजोय आमी फोकस केल्लो आसा. वन एक एकलव्य स्कूल वीच इज स्पेशली फॉर द ट्रायबल. हय विशेष करून फोंडा तालुक्यांत हे फावटी आमी प्लॅन करता. फाटलें आमचें स्कूल जें आसा तें काणकोण तालुक्यांत आसा. ओके हाज्या व्यतिरिक्त म्हणजे गोंया खातीर वेगवेगळ्यो ज्यो योजना तेंच्यांनी सगळ्यो आपल्या प्रत्येक बजेट हेड वायज वाचल्यो तेतूंतलो वेगवेगळो बेनिफिट्स घेवपाक मेळटलो. काही बजेटाच्यो त्या खातीर हायलायट्स ज्यो आसा वीच इज एन हेल्थ एंड वेलनेस. तेज्या पयलीं 6 pillars ऑफ द युनियन बजेट तेंच्यांनी खास करून जें सांगलें तेंच्यांनी फोकस दिलो हेल्थ एंड वेलबिंग्स, फिजिकल एंड फायनान्शियल कॅपिटल एंड इन्फ्रास्ट्रक्चर, इन्क्लुसिव्ह डेवलपमेंट ऑफ द एस्पिरेशनल इंडिया. इट इज एन रीइनॉग्रेशन ह्युमन कॅपिटल, इनोव्हेशन एंड R&D, मिनिमम गव्हर्मेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स. हितूंतले ह्या 6 पिलराचेर तांच्यांनी हे फावटीचो बजेट जो आसा हो फोकस केल्लो आसा. तितूंतल्या तितून 6 पिलर्स जे आसा हे कोविडांतल्या काळात जर आमी पळयत जाल्यार इट इज एन व्हेरी मच इम्पॉर्टंट ह्या 6 पिलर्साचेर. हेल्थांतलो बजेट जो आशिल्लो वीच इज 2,23,864 crores ऑफ रुपीज दे हॅव गिवन द आउटले फॉर द हेल्थ बजेट. तो 94,452 येयल्यान तांच्यांनी ऑलमोस्ट 137% इन्क्रीज्ड बजेट इन हेल्थ. म्हणजे हो खरोखरूच एकदम वीच इज फोकस ऑन द स्ट्रेंथनिंग ऑफ प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह एंड वेलबिंग्स ह्या 3 गोश्टीचेर तेंच्यांनी जोर दिल्लो आसा, फोकस केल्ले आसा. वॅक्सिनेशना खातीर 35,000 crores ऑफ रुपीज COVID-19 हाज्या खातीर मेड इन इंडिया न्युमोकोकल वॅक्सीन आनी वीच विल रोल्ड आउट. हो हायलायट आसा म्हाका दिसता. आमी सगळ्यांनी ताजें स्वागत करपाक जाय कारण खूब मोठ्या प्रमाणात कोवीड वॅक्सिनाचेर फोकस केल्लो आसा. हेल्थ सिस्टमीन सुद्दां म्हणजे 64,180 crores ऑफ आउटले विथ द 6 years. द PM आत्मनिर्भर स्वदेश भारत योजना नवीन योजना जी आसा आत्मनिर्भर स्वदेश भारत योजना ती तेंच्यांनी सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम जी लॉन्च केल्या नॅशनल रुरल हेल्थ मिशनाच्या अंतर्गत. सगळ्या राज्यांक हाजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो मेळटलो. गोंय राज्य सुद्दां ह्या नवीन स्वच्छ आपल्या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना ह्या योजनेचो फायदो आमी घेवपाक शकतले. इट इज ए नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ, 4 रिजनल नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द वायरोलॉजी. ओके फोकस करता आसतना 2 मोबायल हेल्थ इंटिग्रेटेड क्रिटिकल न्यूट्रिशन. इट इज एन मिशन पोषण 2 लॉन्च केल्लें आसा. पोषण अभियानाच्या अंतर्गत मिशन पोषण लॉन्च केल्लें आसा. ओके नेक्स्ट हे बजेट हे कम्प्लिटली डिजिटल बजेट आसा. तितूंतले काही अजून हायलायट्स म्हणजे 7th मेगा टेक्सटायल इन्व्हेस्टमेंट पार्क विल बी लॉन्च्ड इन द 3 years. ताज्या उपरांत 5.54 lakhs crores ऑफ रुपीज प्रोवायडेड फॉर द कॅपिटल एक्सपेंडिचर्स, 1.18 lakhs crores फॉर द मिनिस्ट्री ऑफ द रोड्स, 1.10 lakhs crores ऑफ रुपीज allocated फॉर द रेल्वेज. And the proposal for the amend the Insurance Act and proposal to be increased in FDI from the 49% to the 74% of the insurance and FDI ची investment केल्ली आसा. ओके नेक्स्ट इट इज एन
Okay, proposal to revive the definite of the small companies under the Companies Act 213. It is a capital which is less than 2 crores and turnover is less than 20 crores. Okay, small companies the beneficial haja khatir. Disinvestment in the IPO of the LIC announcement is the disinvestment of the companies will be completed in the full financial year 2021-2022. Senior citizens, which is reduce the compliances burden 75 years and above. The proposal is not to file the ITR if only the pension is income and interest income. 75 वर्षाच्या लोकांक खरोखरूच फायदेशीर असो त्यांच्यानी ITRचो हो इन्कम टॅक्साच्या बाबतीत घेतलेलो निर्णय आसा. Reduction in the time for the IT proceedings and reopening of the assessment period reduced from the 6 years to the 3 years and except in case of the serious tax evasion cases. Proposal to continue the dispute resolution committee, okay, from the taxable income of the 50 lakhs and dispute income from the 10 lakhs. Okay, relaxation to the NRI. Proposal to be the notified rule for the revamping of the hardship for the double taxation. नक्कीच म्हाका दिसता NRI जे गोंया वेगवेगळ्या भारतात इन्वेस्ट करतात तांच्या खातीर डबल टॅक्सेशन जो आशिल्लो ताजो बेनिफिट्स गोंयाकूय बी खूब मोठ्या प्रमाणात मेळपाक शकता. Tax audit limit proposal from the tax audit increases from the 5 crores to the 10 crores only for those who are the 95% digitalization of the payment business. It is proposed to provide the relief on the advance tax liability on a dividend income. This is a very beneficial asset. It is a proposal to include the tax holiday for the aircraft leasing companies. It is in pre-filings of the returns, salary, tax payments, TDS, details of the capital gains from the listing, securities, dividend income, etc. Pre-filings of फायदो हो खूब जाणांक मेळपाक शकता. Small charitable trust increased from the 1 crore to the 5 crores of the income compliances limit. बारीक charitable trust आशिल्ले तांच्या खातीर 1 कोटी वयल्यान 5 कोटीचेर व्हेल्ले आसा. It is a late deposit of the employee contributions by the employer will not be allowed as the deduction. हो वर्कमॅनच्या फायद्यान घेतलेलो निर्णय आसा. खरोखरूच खुबश्या जाणांक जो आसा हो बरेचशे फावटी PF किंवा बाकीच्या गजाली खातीर मागीर त्रास जातलो त्या खातीर एम्प्लॉई किंवा वर्कमॅन हाच्या फायद्यात घेतलेलो हो निर्णय आसा. Incentive to the startup. It is a tax holiday exemption for the one more year. Startup खातीर tax exemption एका वर्साक घेतला तेजो फायदो आसा. Is an duties reduced in the various textile, chemicals and other products. Gold and silvers and BCD reductions. Agriculture products. म्हाका दिसता आत्मनिर्भर भारत हाज्या वतीन तांच्यानी आनी एक खूब मोठो निर्णय जो घेतलो. इट इज अ कस्टम ड्युटीज विच इज इन्क्रीज इन द कस्टम स्किल्स अल्कोहोल्स. हेज्यो जरी कस्टम ड्युटीज वाडयल्यो जाल्यार भारत देशांतल्या लोकांक प्रमोट करपा खातीर हो निर्णय घेतला. त्याय निर्णयाचे जे आसा आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या अनुसार हांव ताजें स्वागत करता. गव्हर्मेंट रिफॉर्मच्या बाबतीत इन्क्रीज इन बॉरोविंग लिमीट फॉर द स्टेट हो निर्णय खूब बरो निर्णय आसा. कारण पॅन्डेमिकच्या काळात हो जो निर्णय घेतलो तितून खुबश्या स्टेटीक म्हाका दिसता खूब मोठो फायदो हो स्टेटीक जातलो. प्रायवेटायझेशन ऑफ द पब्लीक सेक्टर एंटरप्रेन्युअर्स आसा. मागीर MSME आणि इंडस्ट्रीज ह्या बाबतीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. इट इज अ सबऑर्डिनेट डेट फॉर द MSMEs. ओके, आणि चेंज इन डेफिनेशन ऑफ द MSME हेजो फायदो MSME इंडस्ट्रियल सेक्टरान जातलो. मायग्रंट वर्कर्स हांव उलयलो. ताज्या उपरांत सोशल सेक्टरान नॅशनल डिजिटल हेल्थ ब्लूप्रिंट, एडिशनल एलोकेशन फॉर द मनरेगास, टेक्नॉलॉजी ड्रिवन एड्युकेशन. ताज्या उपरांत विद्या, नॅशनल फाउंडेशन लिटरसी अँड न्युमरसी मिशन्स. ओके, एग्रीकल्चर अँड अलायड सेक्टरांतलो इट इज एन एग्री इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एमर्जन्सी वर्किंग एंड कॅपिटल फार्मर्स, एनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो हांवें उदय उलयलो तोच विशय. ओके, ताज्या उपरांत holistic approach for the health industry. Infrastructureच्या बाबतीत which is a national rail plan aims to developing the adequate rail infrastructure by the 2030. It is a cater to project to the traffic requirement of by the 2040 and to object increase 20%. There is a 100% electrification of the broad gauge route by 2023. Okay, indigenous development of the automatic train protection system to be launched. Okay,
त्याच बरोबर आमी पळयता की ट्रान्समिशन लायनचेर खूब कडेन येता 1.41 लाख सर्कीट किलोमिटर ट्रान्समिशन लायन तयार जावपाची आसा. तो एक तसो खूब व्हडलो निर्णय घेतलेलो आसा. अगेन उज्वला स्कीम परत एकदा 1 कोटी लोकां खातीर अजून फुडें कंटिन्यू केल्ली आसा. ओके 100 मोर डिस्ट्रिक्ट्स आर अंडर द सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन म्हणजे ग्रीन एनर्जी जी आसा ही प्रमोट केल्ली आसा. Recycling of the Ship Act 2019 has enacted by the recycling capacity to be the doubled by the 2024. हाजो बेनिफिट्स जो आसा पळय न्ही हाजोय बेनिफिट्स म्हाका दिसता जावपाक शकता. अर्बन डेव्हलपमेंट स्वच्छ भारत मिशन जे आसा हे जो परत एकदा फुडल्या 5 वर्सां खातीर तांच्यांनी कंटिन्यू केल्ले आसा. इनोवेटीव PPP मॉडल हाजेर पब्लीक बस ट्रान्सपोर्ट्स फोकस केल्लो आसा. वॉलंटरी व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी ह्या पॉलिसीच्या अंतर्गतूय खूब मोठ्या प्रमाणात लोक CNG आनी चार्जिंग हाजेर वचपाक शकता. डेव्हलपमेंट ऑफ द मॉडर्न फिशींग हार्बर्स अँड फिश लँडिंग सेंटर्स हाजो बेनिफीट पयलीं हांवें सांगला त्या प्रमाणे गोंयांत जावपाक शकता. स्वामित्व स्कीम टू ऑल द स्टेट्स हाजो बेनिफीट मेळपाक शकता. विशेष करून स्कील ह्युमन कॅपिटल स्कील डेव्हलपमेंटाचेर फोकस केला. एप्रेंटिसशीप आसतले ट्रेनिंग स्कीम आसतले फॉर द ग्रॅज्युएट डिप्लोमा होल्डर्स एंटरप्रिनर्स आनी दीस टायम इट इज एन पार्टनरशीप विथ द UAE आनी जपान फॉर द स्कील डेव्हलपमेंट. दॅट इज वन अचिवमेंट ऑफ दीस टायम ऑफ बजेट. तांच्यांनी जो स्कील डेव्हलपमेंटान UAE आनी जपाना कडेन पार्टनरशीप केल्या तितून करून आमच्या इंटरनॅशनल लेवलाचेर स्कील डेव्हलपमेंटान आमी खूब मोठ्या प्रमाणात वचूं शकता. 100 न्यू सैनिक स्कूल 750 एकलव्य स्कूल उदर जे हांवें सांगलें तितूंतलो आमकां बेनिफिट्सो मेळूंक शकता. नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन फॉर टू बूस्ट द इंटरनेट एक्सेस. नॅशनल रिसर्च फावंडेशन विथ द आउटले 50,000 crores ऑफ रुपीज. आमी कोंकणी लँग्वेजींतल्यानूय बी डिजिटली वचपाचो आमकां स्कोप हातूंतल्यान आनीक वाडला. दुसरो पार्ट बी सांगपाचें फक्त टॅक्सेशन जो पार्ट आसा हो खंयसरूच हालोवंक ना जेणे करून सामान्य मनशाचेर खंयसरूच बर्डन न पडटा हे फावटीचो बजेट दिला. ती तितूंतली एक सगळ्यांत व्हडली गजाल आसा की खंयसरूच सामान्य मनशाचेर टॅक्साचें बर्डन हें आसा तशेंच उरलां खंयसरूच पडूंक ना. येस मायनिंगाचे रिफॉर्म्स जावपाचे आसात. पेट्रोलात हे वाढला ताजेर मातशें लागून हे जातलें न्ही. ट्रान्सपोर्ट वाडले की बाकी सगळे तुका जीवनावश्यक वस्तू वाडपाक शकता 10% सुमार वाडपाची भीती व्यक्त केला विरोधकांनी. ताजेर तुमचें कितें म्हणणें आसा? इट इज अ रुटीन. तसो जर पळयत जाल्यार जो वाडला पळय न्ही रे इट इज अ फाटल्या कितलेशेच ते वाडून नासलो तेजेर वाडलेलो. पेट्रोल सामकें उजो मेळटला सद्याच्या परिस्थितीन अजून तरी ना. अजूनही डिटेलान बजेट गेल्या उपरांत आमकां टुरिजमांतल्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो आसा पळय न्ही तातूंतय आमकां आमी ऑलरेडी धाडलेले प्रपोजल आसा जेणे करून स्वदेश योजना आसतली किंवा बाकीच्यो योजना ज्यो आसतल्यो. स्वदेश योजना आमकां फाटल्या बजेटांतल्यान शेवटी सँक्शन जावपाची आसा. ती जाली जाल्यार आमची स्वदेश योजना जावन वयतली. मोठी अशी आशिल्ली की स्लॅब आसा पळय इन्कम टॅक्साचो तो 5 लाख पर्यंत हे जातलो म्हणून पूण तेवूय जावूं ना. सो मिडल क्लास मातसो हें आसा हाजेर तुमचें कितें म्हणणें? इन्कम टॅक्साचो स्लॅब हो तेजेर उरप तितक्या तेजेर म्हाका दिसता आनीक हाज्या सारकी बरी गजाल ना. न्ही 5 लाख पर्यंत इन्कमाचेर जावचो म्हणून स्लॅब आनीक हे जावचो म्हणून म्हणजे आनीक वाडचो म्हणून तुजें म्हणणें कळ्ळां म्हाका तुका एग्जाम्शन आतां आनीक घेवचो म्हणून 2.5 लाखा वयल्यान फुडें व्हरचो 5 लाख वचचो तो. म्हाका दिसता ह्या पुराय कोविडांतल्या परिस्थितीत तो स्टेबल आसा. दॅट इज अ गुड थिंग. 100 मागिल्ले 100 कोटी तुमकां मेळ्ळे 300 कोटी. सो हाऊ विल बी युटिलायझिंग दिस? आनी तुमकां आतां एक सुपर कसो हो 300 कोटीचे उलोवप जाता. हय तुमचे 300 उत्तर. हांवें जेन्ना सांगलां की 60th इयर सेलेब्रेशन जेन्ना आमी करता तें फक्त सेलेब्रेशन नासून गोंयांतल्या प्रत्येक गजालीक आमी आतां पर्यंत मुक्ती संग्रामांतल्यो कितल्योश्योच गजाली ह्यो अनडेवलप्ड उरल्या. जर पळयत जाल्यार दिपाजी राणेंचें स्मारक, हिरवे गुरुजींचें स्मारक, ज्यो कायमच्यो गजाली फुडल्या पिळगेक कितलींशींच वर्सां
हे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी जावपाक जाय आसलें, ताजेरूय भर दिलो वयतलो. ताज्याच बरोबर आमी म्हटलां की ही 60 वर्सां मनयता आसतना फ्रिडम फायटरांकूय खंयसरूच आमी विसरचना, तांचो सन्मान भोवमान केलो वयतलो. अजूनय आमी पळयता की कोविडांतल्या काळात जो बारीक घटक जो सफर जाला ताकाय कशा पद्दतीन मदत दिवपाक जातली हाजेरूय आमचो विचार चालू आसा. जेणे करून 60 इयर्स मनयता आसतना आमी 300 कोटी रुपया जरी मेळ्ळे ते फक्त सेलेब्रेशनान न घालयता गोंयच्या सामान्यांतल्या सामान्य आनी गरीब जनतेक ताजो कसो फायदो जातलो हाजेर विचार करपाक आतां न्ही तर आमी पयलीं पासूनच सुरू केल्लो. म्हाका खात्री आसली एटलिस्ट 200 कोटी आमकां मेळटले म्हणून 100 कोटी जरी मागला, बट ते 300 कोटी मेळ्ळे. त्या खातीर हांव खूब खूब फायनान्स मिनिस्टर, प्रधानमंत्री आनी होम मिनिस्टर तेंच्या कडेन हांव पर्सनली ह्या विशयाचेर उलयल्लो. तांचे खूब खूब धन्यवाद. बोरोइंग लिमिट वाडयला म्हणटा पळय कितले जातले स्टेटीचे? इट विल गो अप टू द बोरोइंग लिमिट्स 4,500 crores. अभी तो 5%. हाँ, FRBM. 3 से 5. इट विल अभी हे अपना 3,900 के ऊपर है. हाँ, Borrowing 2000. आसा. हय, पण आमी आत्ताच्या घडीक सुद्दां न्ही 5% जाल्या उपरांत आमी 3,900 पावले बोरोविंग लिमीट. बट ह्या वर्साचा बट वी दिस टायम वी आर युजिंग ओनली द 2,600 to 700. या ना, फुडल्या वर्सा कितले जातले borrowing limit? फुडल्या वर्सा बोरोविंग लिमीट लेट अस सी म्हणजे 2,200, ना 5%? If 5% will be more than 4,000. More than. हाँ. But we will not use Yeah. around 3,000. Sir, after this budget, तुमचा budget असतो आता स्टेट, so you must have already started your preparation. आमच्या बजेटाचेर आतांच सांगू तुका. ना सांगा. You must have presentation and टेटेटिवली इन द मंथ ऑफ मार्च एंडिंग. फोकस किती असतो? focus त्यात म्हणतात. सांगता मरे नेक्स्ट No, at least some one point. नेक्स्ट ताका सांगता. बादेच्या हो बजेट आत्मनिर्भर बजेट आशिल्लो. म्हणजे आमी जशें म्हणटा की आत्मनिर्भर भारता खातीर हो बजेट आशिल्लो. आमचो बजेट स्वयंपूर्ण गोंया खातीर आसतलो. बादेचेर कितें? तुम्ही स्टेटमेंट कळलं मागीर काल रात्री. हय, ते म्हणटा की दातर म्हणटाले की जर अशें आशिल्लें की आमकां जर इन्स्ट्रक्शन नाशिल्लें जाल्यार स्टेटीन सुप्रीम कोर्टाक परत कित्याक सांगना की आमी विदाउट इन्स्ट्रक्शन ऑफ स्टेट गव्हर्मेंटांच्यानी हे केलें आनी ते कन्सेशन रिवोक करले. ऑपोजिशन म्हणटा की इतले सिनियर ॲडव्होकेट्स ताका सांगला वरते काय उलयता अशें आसना. एक गजाल आसता, आमचो जो कन्सेंट आसता वो आमी रायटिंगान कन्सेंट दिता आनी एजी कडल्यान म्हणजे WRD कडल्यान एजी कडल्यान कन्सर्न रायटिंगान कन्सेंट वता. ताका रायटिंगांनी कन्सेंट वचूंक ना किंवा आमच्या WRDच्या इंजिनियरा कडल्यान किंवा ना एजी कडल्यान कोणाच कडल्यान नोटिफिकेशनाक क्लियरन्स दी हो कन्सेंट वचूंक नाशिल्लो. खरें म्हटल्यार तांच्यांनी त्या वेळार तांकां सांगपाक जाय आशिल्लें की आमकां कन्सेंट येवंक ना, आमकां नेक्स्ट डेट दिवची किंवा आमी फुडल्या डेटीक सांगता हें सांगपाक जाय आसलें. तें तेंच्यांनी सांगूंक ना, ही तेंच्या कडल्यान चूक. आनी उलट म्हाका दिसता हांव त्या विशयाचेर चड उलोवपाक करिना कारण मॅटर एट प्रेझेंट डिस्प्युटेड आसा. WRDचे ऑफिशियल्स आशिल्ले कोर्ट रुमान तांच्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्लें तांकां सांगा म्हणून की ऑब्जेक्शन नासलें तेजेवर. हांव जेन्ना राज्याचो मुख्यमंत्री म्हणून सांगता तेन्ना हें सगळें व्हेरीफाय करून सांगता. ज्या मनशाक आमी ह्याच रिजना खातीर काडून उडयलो, ओके, म्हाका दिसता तेजेर चड न उलयल्लें बरें. तेज्या वयल्यान सगळें समजूंक जाय. Sir, one more issue is that even on that Marina issue, I think press cover केलं की आता तो कोर्टान गेला पळय न्ही रे, कोर्टान बेजीक इन्स्ट्रक्शन्स दिल्ली आसा. थँक्यू.